माननीय संचालक गोगरे यांच्यासह आदरणीय हरिभाऊ वाघे यांच्यावरती आरोप होत आहे। त्याचबरोबर सर्व मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवराज आणि भारत मातेच्या प्रतिमेला पुष्पार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात होती आहे। त्याचबरोबर मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलित केला जाईल। देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोकळे आणि मंगलाने गंधलेले सुंदर असे सोहळे असा हा अत्यंत देखणा सुंदर सोहळा सुवर्ण महोत्सवी वर्षात आपण आहोत। गोवर्धन सहकारी दूध व्यावसायिक संस्था मर्यादित चित्ते पिंपळगाव 5 दशकांचा हा अत्यंत प्रेरणादायी असा प्रवास मागच्या 50 वर्षांपासून अभिनंदनपणे गोसंवर्धन सहकारी दूध व्यावसायिक संस्था कार्य करते आहे। आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे 5 लिटर दूध संकलनापासून सुरुवात झालेली आहे। ती आज शेकडो लोकांच्या सहकार्यानं अनेक दुग्ध व्यावसायिकांना डबल क्रांतीचा मार्ग दाखवणारे आदरणीय नाना आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या उपस्थितीमध्ये आजचा हा सोहळा सुवर्ण महोत्सवी समारंभ सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे। आणि यासाठी आज राजस्थान राज्याचे महामहिम राज्यपाल सन्माननीय हरिभाऊ नाना बागडेसह महाराष्ट्र राज्याचे महसूल पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील यांची देखील प्रमुख उपस्थिती या ठिकाणी आहे। छत्रपती संभाजीनगरचे खाते विभागात यावं संचालक सन्माननीय दिलीपजी रिपोर्ट साहेब यांना विनंती आहे। दिलीपजी रिपोर्ट साहेबांना विनंती आहे आपले विभागात यावं। संचालक गोकुलसिंग राजपूत यांना विनंती आहे आपण विभागात यावं। संचालक सौ इंदुबाई सुरकर यांना देखील विनंती आहे आपण विभागात यावं। जिल्हा दूध संघाचे मॅनेजिंग डायरेक्टर पहागे यांना देखील विनंती आहे आपण विभागात यावं। त्याबरोबर जिल्हा दूध संघाचे सन्माननीय संचालक सन्माननीय नंदलालजी काळेसाहेब यांना विनंती आहे आपण मंचावरती यावं। जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सन्माननीय रामकाका शेळके यांना विनंती आहे आपण मंचावरती यावं। त्याबरोबर संभाजीराजे साखर उद्योगाचे उपाध्यक्ष सन्माननीय दामोअण्णा लंबोदे देखील विनंती आहे आपण कृपया मंचावरती आणि प्रत्येकाला पुष्पार्पण या ठिकाणी झालेलं आहे। मी ज्याची नावं घोषित केली आता मंचावर येण्यासाठी विनंती केली आहे त्या सर्व मान्यवरांच्या पुढे देखील मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। राज्यगीताच्या आपण सर्वांनी राज्यगीताच्या सन्मानार्थ आपापल्या जागेवरती उभं राहायचं आहे। एक साथ राज्यगीत शुरू करेंगे। शुरू
तर सर्वांनी आपापल्या जागेवरती स्थानापन्न व्हावं. छोटेखानी स्वागत समारंभाला आपण सुरुवात करत आहोत. सर्वप्रथम मी दिनकर गावंडे आणि राजेंद्र बागे यांना विनंती करतो आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि अनुभव नाना बागे यांचं आपण स्वागत करण्यासाठी आमच्यावरती आदर करतो. दिनकरजी गावंडे आणि राजेंद्रजी बागे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि अनुभव नाना बागे यांचं स्वागत करतो. उजव्या बाजूला जे लोक उभे आहेत त्यांनी कृपया समोर बसून घ्या. यानंतर मी पुन्हा एकदा दिनकरजी गावंडे आणि राजेंद्र बागे यांना विनंती करतो आपण आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी महाराष्ट्र राज्याचे मंत्री सन्माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचं स्वागत करा. सुहास जीवन फोटो यांना विनंती आहे आजच्या कार्यक्रमात असणारे अतिथी छत्रपती संभाजीनगरचे सन्माननीय खासदार संदीपान पाटील साहेबांचं स्वागत करतो. सुहास माननीय रामूकाका शेळके मंचावरती आहेत. मी बळीराम गावंडे यांना विनंती करतो आपण सन्माननीय रामूकाका शेळके यांचं स्वागत करा. रामूकाका शेळके यांनी आपल्या स्वागताचं स्वीकार अनिल चौधरी यांना विनंती आहे त्यांनी कृपया समोर यावं स्वागतासाठी लवकर. आणि माननीय रामोअण्णा नागपुते यांचं स्वागत करतील अनिलजी चौधरी. अनिल चौधरी शिवाजीराव महाराष्ट्र सरदार पाटील शिवाजी महाराष्ट्र सरदार पाटील मंगळादेव यांना बघण्याचे स्टेजवर यायचे. माननीय रामभाऊ गावंडे यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतो भास्करजी काके यांना विनंती आहे रामभाऊ गावंडे यांचं स्वागत करावं. प्रेरणा बँकेचे अध्यक्ष माननीय जगन्नाथजी बाळासाहेब या ठिकाणी आहेत. मी भगवान गावंडे यांना विनंती करतो आपण जगन्नाथजी बाळासाहेब यांचं स्वागत करावं. त्याचबरोबर मार्केट बँकेचे उपसभापती मुरली अण्णा चौधरी निवास पवार यांना विनंती आहे त्यांनी स्वागतासाठी मंचावरती यावं. जिल्हा दूध उत्पादक संघाचे संचालक राजेंद्रजी जयस्वाल या ठिकाणी उपस्थित आहेत. मी अनंता वाघमारे यांना विनंती करतो आपण राजेंद्रजी जयस्वाल साहेबांचं स्वागत करावं. त्याचबरोबर दिलीपजी निर्मल साहेब या ठिकाणी आहेत. मी विनंती करतो गोपीनाथ गाडेकर यांनी दिलीपजी निर्मल साहेबांच्या स्वागतासाठी मंचावरती यावं. गोकुलसिंग राजपूत या ठिकाणी आहेत. मी हनुमान पवार यांना विनंती करतो त्यांनी कृपया स्वागतासाठी मंचावरती यावं. सौ इंदुबाई सुरळकर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतो कलाबाई बागडे यांना विनंती आहे त्यांनी सौ इंदुबाई सुरळकर यांचं स्वागत करावं. माननीय पहाडी साहेब या ठिकाणी आहेत. शहादेव अण्णा बागे यांना विनंती आहे त्यांनी कृपया पहाडी साहेबांचं स्वागत करावं. रवी बाले यांना विनंती आहे पहाडी साहेबांचं स्वागत करावं.
पहाडिया साहेबांचं स्वागत. त्यानंतर नंदलालजी काळे साहेब या ठिकाणी आहेत. बळीराम गावंडे यांना विनंती आहे त्यांनी कृपया नंदलाल काळे साहेबांचे स्वागत करावं. इंदुबाई सुरडकर यांचं स्वागत करण्यात आहे. रामकाका शेळके या ठिकाणी उपस्थित आहेत. सचिव दीनदयाळ शिक्षण संस्थेचे सन्माननीय देवृत्ती पाटील गावडे या ठिकाणी आहेत. मी अनिल चौधरी यांना विनंती करतो त्यांनी रवी बागे यांना विनंती आहे त्यांनी देवृत्ती पाटील गावडे स्वागत करावं. कल्याण धुळे यांना विनंती आहे त्यांनी सन्माननीय शिवाजी पाथरीकर साहेबांचे स्वागत करावं. जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय शिवाजी पाथरीकर साहेबांचे स्वागत. पंचायत समिती सभापती सन्माननीय सर्जेराव मेटे साहेब या ठिकाणी आहेत. पंचायत समिती माजी सभापती सर्जेरावजी मेटे साहेबांचे स्वागत. शंकर शिरोडी यांनी जिल्हा बँकेच्या सन्माननीय संचालिका मंगलाताई भायगावकर या ठिकाणी आहेत. यांचं स्वागत. कमलाबाई बागडे यांना विनंती आहे त्यांनी मंगलाताई भायगावकर यांचं स्वागत करा. कमलाबाई गावाला विनंती आहे त्यांनी स्वागतासाठी स्वागत करायला असल्याचे शब्द सुराने त्यांच्यावरील सर्व मान्यवरांचं स्वागत करतो. चेअरमन सन्माननीय दिनकर काका गावंडे यांचं स्वागत कल्याण धुळे यांनी करावं. यानंतर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या सन्माननीय सदस्यांचे या ठिकाणी सन्मान आहे. माननीय दिलीप श्रीधर निर्पल तर्फे त्यांनी विनंती आहे त्यांनी लवकर स्वागत करण्यासाठी घ्यावं. दिनकर काका गावंडे यांना विनंती आहे त्यांनी श्रीधर निर्पल यांचं स्वागत करावं. रामेश्वर बागे यांना विनंती आहे त्यांनी नंदलाल बन्सीलाल काळे साहेबांचं स्वागत करावं. नंदलाल बन्सीलाल काळे यांचं स्वागत रामेश्वर बागे यांनी करावं. जिल्हा दूध उत्पादक संघाच्या सदस्याचे या ठिकाणी सत्कार आहे. माननीय श्री कचरू मोहन टिके यांचं स्वागत भरत दामंडे यांनी करावं. कचरू मोहन टिके. राजेंद्र शिवनारायण कैसवाल यांचं स्वागत किशोर शिंदे यांनी करावं. पंडित दीनदयाळ उपाध्याय शिक्षण संस्थेतर्फे माननीय निवृत्ती पाटील गावंडे आणि संतोष नाना गावंडे यांना विनंती आहे त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सन्माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचा सत्कार करावा.
आपल्या जिथे पिंपळगाव या गावासाठी एक सुवर्णयोग आपल्या गावातली गोसंवर्धन सहकारी दूध उत्पादक संस्था आज 50 वर्ष पूर्ण करते आणि या गोसंवर्धन दूध उत्पादक संस्थेच्या सुवर्णोत्सवी कार्यक्रमासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय नाना सहकाराची खऱ्या अर्थानं मुहूर्तमेढ गेली रोवली जी विखे घराणं त्यातले राधाकृष्ण विखे पाटील दुग्ध विकास मंत्री या ठिकाणी उपस्थित आहे। त्यासोबतच आपले छत्रपती संभाजीनगरचे खासदार श्री सत्यवान कुमरे साहेब आणि सर्व स्टेजवरती छत्रपती संभाजीनगर मध्ये जे सन्माननीय सभासद आले सर्व प्रमुख उपस्थित या ठिकाणी सहभागी दाखवले त्यांचं गोसंवर्धन दूध उत्पादक संस्थेच्या वतीने मी मनपूर्वक स्वागत करतो। सगळ्यांना सांगण्यासाठी आनंद होतोय की आज संस्था 50 वर्ष पूर्ण करते 1904 मध्ये भारतात सहकाराच्या विचाराची मुहूर्तमेढ रोवली गेली आणि तेव्हापासून सहकाराचा हा प्रवास अव्याहतपणे सुरू झाला आणि हा सगळा प्रवास एक दीपस्तंभासारखा आहे। यातलं ते महाराष्ट्रात उदाहरण म्हणजे आपल्या गावातली गोसंवर्धन दूध उत्पादक संस्था आणि या संस्थेचे पालन आदरणीय नानांनी एक सहकाराचं रोपटे लावलं त्याचा आज वृक्ष झाला। कारण नानांचं सहकाराचं नाव इथंच थांबलं नाहीये, नानांचे सहकाराचं नाव आपल्या सर्वांना माहिती आहे की सगळ्या जिल्ह्यामध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये पोहोचलंय। कारण रोटरी नागरी सहकार्य आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये नानांनी 1965 सालापासून दूध व्यवसायाला सुरुवात केली। ते समाजनगरला दूध विकायचे, त्यासोबतच आदरणीय नानांनी आपल्या परिसरामध्ये ज्यावेळेस दुष्काळ पडला त्या दुष्काळाच्या वेळेस सुद्धा आपल्या परिसरातले 700 जनावर बुलढाणा जिल्ह्यामध्ये नेली आणि त्या ठिकाणी ती जनावरं त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या समितीच्या मार्फत वाचवली। यावरून नानांचं गोष्ट लक्षात येतं। यानंतर नानांनी दूध संस्थेच्या स्थापनेचं पहिलं पाऊल उचललं। मुख्य प्रवर्तक म्हणून नानांनी संस्थेची नोंदणी केली 47 सभासदांसह आणि गोसंवर्धन दूध उत्पादक संस्थापक अध्यक्ष म्हणून आदरणीय नानांनी स्थापन केली। या संस्थेचा प्रवास खडतर होता। दूध उत्पादन सुरू केलं, सुरुवातीला फक्त 5 लिटर बसून या संस्थेची सुरुवात झाली आहे आणि ही जी सुरुवात झाली त्यानंतर दूध उत्पादन वाढत गेलं। संस्थेला इमारतीची गरज होती, त्यासाठी परिसरातल्या नागरिकांनी मदत केली, इमारतीसाठी जमीन दान दिली। नानांनी मोठ्या प्रमाणावरती परिसरामध्ये संपर्क केला, त्यांच्या सहकार्याने मेहनत केली आणि या मेहनतीचा परिणाम असा होता की गोसंवर्धन उत्पादक संस्था ही थोड्या दिवसामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एक महत्त्वाची दूध उत्पादक संस्था झाली। सांगायचं आणखी एक महत्त्वाचा विषय असा की 1987-88 साली आपल्यासाठी एक गर्वाची बाब आहे की गोसंवर्धन उत्पादक संस्था महाराष्ट्र राज्यातली व्यवस्थापनाच्या बाबतीमध्ये 1 नंबरची संस्था म्हणून तिला गौरवण्यात आलं। त्यावेळेसचे चेअरमन आणि सर्व संचालक यांचा सत्कार महाराष्ट्र शासनाच्या वतीनं मुंबईला झाला। त्यावेळेस कोणाच्या घरामध्ये दूरदर्शन नव्हतं तरी त्यावेळेस दूरदर्शनवरती हा कार्यक्रम झाला। हे अभिमानाची बाब संस्थेसाठी। संस्थेची प्रगती उत्तरोत्तर चालत होती। संस्थेचं दूध उत्पादन दररोज जवळपास 4000 लिटर पर्यंत पोहोचलेलं होतं आणि नानांचं कटाक्षाने या सगळ्या गोष्टीकडे लक्ष होतं। नानांसोबतचे जे सगळे सहकारी होते आदरणीय नामू अप्पा गावंडे असतील, मनू कुलकर्णी काका असतील, दिनकर गावंडे असतील, या सगळ्यांच्या सहकार्याने ही संस्था वाढली, मोठी झाली आणि महत्त्वाचं म्हणजे आज ही संस्था 50 वर्ष पूर्ण करते। आज महाराष्ट्र जर आपण बघितला तर एक संतांचं राष्ट्र आहे आणि या संतांच्या राष्ट्रामध्ये एक सहकाराची पंढरी म्हणून आज आपल्याला महाराष्ट्राला म्हणावं लागेल। कारण एक सहकाराची मोठी चळवळ आज महाराष्ट्रामध्ये आपल्याला व्यापक रूपाने वाटलेली दिसते आणि या सहकाराच्या पंढरीत एक वारकरी म्हणून आज आपण आदरणीय नानांकडे पाहतो। कारण आज सहकाराच्या पंढरीतला वारकरी आज राजस्थान राज्याचा राज्यपाल झाले हे आपल्यासाठी नक्कीच आज एक सुवर्णयोगाची गोष्ट आहे। आदरणीय नाना या ठिकाणी राज्यपालपदी त्याची नेमणूक झाली
तो आपल्या सर्वांसाठी एक गर्वाचा क्षण होता. दूध संस्थेच्या बाबतीमध्ये जर सांगायचं म्हटलं की दूध संस्थेची विक्री जवळपास 1,97 लाख रुपये या वर्षीचा मी आकडा सांगतोय. बोनस आपण सर्व दूध उत्पादकांना 6,27,000 रुपये या वर्षी वाटतात. आपलं दरवर्षी जे डेअरीचं ऑडिट आहे ते वर्ग अ आहे. आपली मुदत ठेव जी दूध संस्थेची आहे ती जवळपास 1,76 लाख आपली मुदत ठेव आहे. आपल्या दूध संस्थेच्या सभासदांची संख्या 402 आहे. असं एकंदरीत दूध संस्थेचा विस्तार मोठ्या प्रमाणावरती होतोय. नानांनी दूरदृष्टी ठेवली, त्यांच्या सहकार्याने साथ दिली आणि त्यामुळे दूध संस्था वाढत गेली. पण नानांनी कधी संस्कृती वृत्तीनं बघितलं नाही. परिसरामध्ये जर दूध संस्था वाढत आहे तर नानांनी या दूध संस्थेची एलओसी परिसरातल्या सगळ्या दूध संस्थांना दिली. परिसरामध्ये दूध संस्था वाढल्या आणि त्यामुळं नक्कीच शेतकऱ्यांना याचा फायदा झालाय. सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या घरापर्यंत हे सहकाराचं जे आपण म्हणू शकतो की एक चांगल्या पद्धतीचं लोन आहे ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आदानी नानांच्या माध्यमातून त्यांच्या सर्व सहकार्यांनी केलं. या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्तानं नक्कीच आज आपण एक आणखी गोष्ट सांगू शकतो की मागच्या 50 वर्षापासून हा आपला उभ्यापर्यंत जो सगळा प्रवास चालू आहे हा प्रवास पुढे सुद्धा नानांच्या मार्गदर्शनाखाली चालत राहणार आहे आणि याच पद्धतीने आपण हा सगळा प्रवास करू एवढी सर्व संचालक मंडळाच्या वतीने माहिती देतो आणि दूध सभासद म्हणून मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. 47 सभासदांपासून सुरू झालेला हा प्रवास 50व्या वर्षापर्यंत पोहोचलेला आहे आणि त्यापैकी आज जेवढे हयात सभासद संस्थापक सभासद या ठिकाणी आहेत त्यांचा सत्कार देखील या ठिकाणी राज्य शासनाच्या वतीने होणार आणि त्यामुळं महाराष्ट्र राज्याचे या विभागाचे मंत्री सन्माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब या ठिकाणी आहेत. मी विखे पाटील साहेबांना विनंती करतो आपण जे सभासद संस्थापक सभासद आज हयात आहेत त्या लोकांचा आपण सन्मान करावा, त्यांचा सत्कार करावा. सर्वप्रथम सर्वमान्य रामभाऊ एकनाथ गावंडे यांनी मंचावरती यावं, आपल्या सत्काराचा स्वीकार करावा. आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना विनंती आहे. सगळे मी नाव सगळ्यांची घोषित करतो. अंबादास किसन बागडे, दिनकर भावराव गावंडे, श्रीधर किसनराव बागडे, रामभाऊ एकनाथ गावंडे, शिवाजी रामभाऊ गावंडे, भावराव कल्लू गावंडे, राघू नामदेव कसबे, चंद्रकांत कोंडीराज गंडणे, राजाभाऊ धोंडोपंत पानसरे, विजय धोंडोपंत पानसरे, वसंत धोंडोपंत पानसरे, विष्णू त्रिंबक पूर्णपात्री आणि मारुती नाथा गावंडे या सर्व संस्थापक सभासदांनी मंचावरती येऊन आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा, आपल्या सत्काराचा स्वीकार करायचा. सभासदांनी मिळून 50 वर्षांपूर्वी गोवर्धन सहकारी दूध व्यावसायिक संस्थेची निर्मिती केली. आज 5 दशकं उलटून गेलेली आहेत आणि त्यापैकी हयात असणाऱ्या सर्व सभासदांना या ठिकाणी सन्मानित केले जात आहे. ज्यांच्या कर्तृत्वानं ही 50 वर्ष अभ्यासपणे एक दूध संस्था काम करते. तुम्हा सर्वांचा एक जोरदार टाळ्या पाहिजे प्रत्येक सभासदासाठी. सगळ्या लोकांच्या चेहऱ्यावरचं जे हसू आपल्याला दिसते हे 50 वर्षाच्या मेहनतीचं जीव. मंत्री महोदयांच्या हस्ते या लोकांचा सत्कार या ठिकाणी होत आहे. आता राज्य शासन काही या लोकांना सन्मानित करत आहे असा हा सोहळा या ठिकाणी सुरू आहे. सर्व
गावकऱ्यांची साथ या कार्यक्रमाला निश्चितच आहे आणि दूध संस्थेला देखील आहे. त्याचं योगदान म्हणजे आजचा हा कार्यक्रम आहे. असं म्हणतात शेतकऱ्याच्या घामाला आणि वृक्षाच्या सर्वांना शेतामध्ये सोनेरी कडचे जेव्हा मोत्याचे दाणे घेऊन ढोलतायला लागतात तेव्हा माऊली ज्ञानेश्वरांनी मागितलेलं फसायला होता परस्परे पडो मैत्र जीवाचे हे सत्य सृष्टीमध्ये उतरल्याचा आभास आणि खऱ्या अर्थानं आनंद आपला सर्वांना होतो आणि तोच आनंद या सगळ्या सभासदांच्या चेहऱ्यावरती आज आपल्याला दिसतोय. 50 वर्षाची मेहनत अभ्यासाकडे अखंडपणे सुरू असताना त्याचं कष्ट त्या कष्टाचं चीज या ठिकाणी होत आहे. माननीय महाराष्ट्र राज्याचे महसूल व पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री महोदयांच्या हस्ते या लोकांना या ठिकाणी सन्मानित केल्या जात आहे. ही विशेष आनंदाची बाब आणि त्यानंतर जास्त दूध पुरवठा करणाऱ्या सभासदांना मान्यवरांच्या हस्ते कॅन आपण वाटप करणार आहोत. एक भेट आहे त्यांना खरंतर सगळ्या दुग्ध संकलन करणाऱ्यांना कॅन वाटप आहे पण आज प्रातिनिधिक स्वरूपामध्ये त्यातल्या जास्त दूध देणाऱ्या पुरवठा करणाऱ्या सभासदांना या ठिकाणी कॅनचं वाटप आहे. त्यासाठी मी नाव घोषित करतोय. सुखदेव बडोबा पाले यांनी मंचावरती यावं कॅन देण्यासाठी. शरद प्रभाकर मस्के, संजय बाबूराव झिंजुर्डे, विलास शंकर गाडेकर, श्री नारायण रघुनाथ कसबे, सौ ब्रह्मदाबाई शंकर लंगडे, श्री शंकर भानुदास शेजूळ, कल्याण करुबा बागडे आणि राजेंद्र भाऊराव घोरपडे अशी 9 नावं या ठिकाणी आहेत जे जास्त दूध संकलन करतात. अशांसाठी दूध संकलनासाठी ही कॅन आपण देतो आहोत. सर थोडासा नीचे गो संवर्धन सहकारी दूध व्यावसायिक संस्थेच्या वतीनं दूध संकलनासाठीची ही कॅन. नऊ जणांची नावं या ठिकाणी घोषित केली आहेत आणि त्यांच्यावरती येऊन मान्यवरांच्या हस्ते आपल्या कॅनचं सुद्धा करायचं आहे. हे 9 लोक आहेत जे अतिरिक्त अधिक दूध संकलन करतात. त्यांच्यासाठी प्रेरणा म्हणून दूध संस्थेच्या वतीनं या कॅन या ठिकाणी देण्यात येत आहे. संस्थापक सभासदांच्या सन्मानानंतर त्याच्या सत्कारानंतर गोसंवर्धन सहकारी दूध व्यावसायिक संस्थेच्या वतीनं आपण या 2 लोकांना जास्त दूध संकलन करतात आणि करता यावं अजून ती प्रेरणासाठी यासाठी या ठिकाणी वाटप या ठिकाणी होत आहे. मी सन्माननीय आपल्या शहराचे खासदार उभे साहेब विनंती करतो.
दूध सहकारी संस्था चितेगाव या संस्थेच्या सुवर्ण महोत्सवासाठी उपस्थित असलेले माननीय राज्यपाल, अपने मार्गदर्शक हरिभूषण आवडे, महाराष्ट्र राज्याचे महसूल व दुग्ध व्यवसाय मंत्री विखे साहेब, माजी आमदार रामभाऊ आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले जगन्नाथ पाटील काळे, मुरलीअण्णा चौधरी, नंदुअण्णा काळे, रामू काका शेळके, राजेंद्रजी जयस्वाल, रामवाना नवपुते, मंगलादेवी वायगावकर, संतोषजी गावडे, दूध संघाचे व्हाईस चेअरमन दिलीप निर्भर, गोकुलसिंह राजपूत, पंचायत समिती सभापती संजयराव मोरे, दिनकरराव गावंडे, आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व मान्यवर, सर्व उपस्थित बंधू आणि भगिनी, आपल्याला विखे साहेबांनी नानाचं मार्गदर्शन आपल्याला ऐकायचे. मी आज आपल्या या गोसंवर्धन या संस्थेला जवळजवळ 50 वर्ष, या संस्थेची नोंदणी 1974 मध्ये या दूध संस्थेची नोंदणी झाली आणि आज आपण सुवर्ण महोत्सव साजरा करतोय. त्यानिमित्त ज्ञान वाटप असतील, संस्थापक मेंबर असतील, त्यांचा सत्कार असतो. हा सत्कार आणि ज्ञान वाटपचा कार्यक्रम विखे साहेबांच्या हस्ते करण्यात आलेला आहे. मला एक सांगायचं की नानांनी सहकार क्षेत्रामध्ये एक चांगलं काम नानांनी केलेलं आहे. सहकार संस्था असून द्या, बँक असून द्या, कारखाना असून द्या, कुठलंही सहकाराचं नाव जर घेतलं तरी जर नानाचं नाव घेतलं जातं. आणि विशेष मला नाना सोबत काम करण्याची संधी अनेक प्रमाणात मिळाली. बँक असं, सभागृह असं, नाना नेहमी दुधाविषयी सुद्धा सभागृहात शेतकऱ्याविषयी अनेक वेळा सभागृहात शेतकऱ्याविषयी अनेक वेळा प्रश्न मांडले. पण मला सांगायचं की नानांनी आतापर्यंत शेतकऱ्याला जितकं काही न्याय देता येईल आणि जितक्या संस्था नावात बनवता येईल त्याच्यासाठी त्यांनी सहकारामध्ये काम केलेले. नानाचं नाव नुसतं आपल्या जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रात नानाचं नाव सहकार क्षेत्रात नानाचं नाव घेतलं जातं. कारण नाना म्हणल्याच्या नंतर हे सगळ्या संस्था त्या नावावर उभारला. पण मला सांगायचं की नानांना ही जी संस्था आहे ही संस्था 50 वर्षापूर्वी सुरू. आज मला सांगायचं की संस्था फार मोठी, जिल्ह्यात एक मोठी संस्था ही मोठी संस्था एक जिल्ह्यात ही शेतकऱ्यासाठी दूध उत्पादकासाठी त्यांनी निर्माण केलेली. पण मला सांगायचं की नानांना असे अनेक कामं शेतकऱ्यासाठी सहकार क्षेत्रात अनेक कामं त्यांनी करण्याचा प्रयत्न केला. आज आपल्याला भूषणी की नाना राजस्थानचे राज्यपाल, त्याबद्दल बरोबर सगळ्यालाच आपल्याला आपल्या परिसराला आपल्याला सगळ्याला नाना राज्यपाल झाल्याबद्दल सगळ्याला एक सगळ्यांनी आनंद व्यक्त केला. आणि खरोखर नाना सारख्या माणसाला राज्यपाल
आणि जे नियुक्त करण्यात आलं त्याबद्दल खरोखर सगळ्यांनी बऱ्याच जणांनी नानाचं अभिनंदन केलं. मी सुद्धा पुन्हा एकदा नानाचं अभिनंदन करतो आणि म्हणून मला सांगायचं की आज मी जास्त न होता कारण आपल्याला विखे साहेब आणि नाना आपल्याला मार्गदर्शन केलं म्हणून मी फक्त नानाचं अभिनंदन करण्यासाठी उभा आहे. आज तिथं बोललं नानाचा सत्कार आपण सगळ्यांनी आयोजित केला त्याबद्दल पुन्हा एकदा सर्व जगाचे मी आभार व्यक्त करतो आणि जास्त न बोलता माझे दोन शब्द संपवतो. साहेब यानंतर आदरणीय नानाचा विशेष सत्काराचं नियोजन जे आहे डॉक्टर महेश तुला यांच्यापासून. धन्यवाद. मी आता नुकतंच म्हणलं की जेव्हा आभाळ फाटतं दिसतं आणि त्याच्यातून पाणी धरतीवरती पडतं आणि तेव्हा ती धरती सुगंधित होते प्रफुल्लित होते आणि नवीन पीक पहायला येतं. म्हणजे कोणाला तरी झिजावं लागतं फाटावं लागतं तेव्हा काहीतरी नवीन उत्पत्ती होती. असं झिजणार फाटणार दुसऱ्यांसाठी विशेषतः दुसऱ्यांसाठी झिजणार आदरणीय सन्माननीय व्यक्तिमत्व म्हणजे सन्माननीय नाना. कुणीतरी म्हणतं की आभाळ फाटत असलं तरी जीवनाचा वेग येत नाही कारण त्या मातीत पडलेलं सुख हे जाणवत राहतं. त्याचं अस्तित्व फाटतं म्हणून आनंदाची डहाळी मनाच्या कुशीत लपून ठेवायची असते. त्याची हिरवीगार पानं अंतरिक आशेनं जेव्हा समजतात तेव्हा त्याच्या कर्तृत्वाचा आनंद सर्वत्र दरवळत असतो पसरत असतो. अशा आपल्या सामाजिक शैक्षणिक राजकीय सांस्कृतिक कर्तृत्वातून आणि विशेष म्हणजे सहकार क्षेत्राच्या माध्यमातून ग्रामीण विकास साधणारे आजचे सत्कारमूर्ती सन्माननीय नाना. गोसंवर्धन सहकारी फूल व्यावसायिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सहकार महर्षी. त्याचप्रमाणे आज रोजी राजस्थान राज्याचे महामहिम राज्यपाल सन्माननीय हरिभाऊजी बागडे नाना यांचा आपण विशेष सत्कार आजचे प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले माननीय श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या हस्ते. त्याचप्रमाणे गोसंवर्धन सहकारी फूल संस्थेचे संचालक मंडळाचे सर्व सदस्य यांना विनंती करतो की माननीय नानांचा विशेष सत्कार करावा. सर्व संचालक मंडळ गोसंवर्धनचे जे आताचे करंट संचालक आहेत यांनी सर्व सन्माननीय संचालकांनी वरती या विशेष सत्कारासाठी उपस्थित राहावं. कार्यक्रम साहेब गावडे साहेब आणि 27 जून रोजी आपल्या भारताचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या कार्यालयातून नानांना फोन आला. अरे भाऊजी कैसे हो, आपको एक दायित्व के लिए तैयार रहना है. महाराष्ट्र के बाहर 27 तारखेला नानांना फोन आला आणि त्या ठिकाणी त्यांना राजस्थानचे महामहिम राज्यपाल म्हणून त्याची घोषणा ही अप्रत्यक्षरित्या त्या ठिकाणी झाली होती. त्याचप्रमाणे राजस्थानचे राज्यपाल पदाची त्या ठिकाणी नियुक्ती झाल्यानंतर पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी भारताचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांची भेट घेतली, चर्चा केली. त्याच्याबरोबर सन्माननीय सर्वांनी या ठिकाणी नानांचा काळापासून सत्कार करावा. सन्माननीय सर्व त्या ठिकाणी नानांचा विशेष सत्कार करत आहे. नरेंद्रजी मोदी साहेब आणि नाना चर्चा करतानाची त्यांनी भेट दिलेली आहे. सर्व संचालक मंडळ आणि सन्माननीय विखे साहेब यांच्या माध्यमातून आपण त्यांचा या ठिकाणी विशेष सत्कार केलेला आहे. जोरदार गायन बघा नानांचा अभिनंदन. राजाभाऊ बनसरे यांना विनंती आहे त्यांनी वरच्यावरती सन्मान स्वीकारण्यासाठी यावं आणि विनंती आहे दिनकर काका गावडे यांनी सन्मान. एक अत्यंत ज्येष्ठ असं व्यक्तिमत्व
संस्थांचे ज्येष्ठ स्वयंसेवक पर्याय कार्याय बंधापटीयम शुभाकांक्षी संते ही तत्पूर्तई ही आयुष्यभर जरी आपली प्रार्थना पाळली आणि भारत मातेला अत्यंत शिखरावर पोहोचण्याचा चक्क ज्यांनी बांधलेला होता असं हे ज्येष्ठ व्यक्तिमत्व त्यांचा या ठिकाणी सन्मान झालेला आहे. धन्यवाद. यानंतर मी महसूल पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री महाराष्ट्र राज्य सन्माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना विनंती करतो आपण आदरणीय नानांना अभिनंदन करावं, नानांचं त्यांना शुभेच्छा द्याव्यात आणि दुग्ध संस्थेला देखील शुभेच्छा द्याव्यात. आदरणीय विखे पाटील साहेब. आपल्या सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र स्मृतीला मी आज अभिवादन करतो. धर्मवीर शिवाजी महाराजांच्या स्मृतीला अभिवादन करतो. आपल्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनाही मानवंदना अर्पण करतो. आणि आज अतिशय आनंदी असे सोहळा करता त्यांचा सरकार आपल्या भूमिपुत्र या ठिकाणी आपण त्याचं आयोजन केले. त्या कार्यक्रमासाठी उपस्थित महाराष्ट्र राज्यपाल आदरणीय नाना, आपल्या भागाचे लोकप्रिय खासदार माननीय संदीपजी झुले, माजी खासदार आदरणीय गावंडे, बाजार समितीचे माजी सभापती धनराज काळे, पंडित दीनदयाळ उपाध्याय शिक्षण संस्थेचे सचिव निवृत्ती पाटील गावंडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जिल्हा दूध मतदारसंघाचे उपाध्यक्ष राजेंद्र जयस्वाल, छत्रपती संभाजीराजे साखर कारखान्याचे उपाध्यक्ष दामोदरजी चौधरी, जिल्हा बँकेच्या संचालिका मंगलाताई भाईबाप, पंचायत समिती पुरावण्याचे सभापती संजयराव भेटे, शिवाजीराव पाटणेकर, उपस्थित सर्व आदरणीय नाना देण्याच्या सर्व शेतकरी बांधव ग्रामस्थ बंधू भगिनी आणि मित्र, आज आपण सर्वजण आपल्या सर्वांचे मार्गदर्शन आदरणीय नाना यांची राज्यसभेच्या महामेरू राज्यपालमध्ये निवड झाल्याबद्दल त्यांना शुभेच्छा देण्यासाठी जमलेला. त्याचबरोबर नानाने सुरू केलेल्या गव्हर्नन्स सहकारी दूध संस्थेचा सुवर्ण महोत्सव या ठिकाणी संपन्न होतोय. त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वजण त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित झाला. ही प्रथमता आपल्या सर्वांच्या वतीने आदरणीय नानांना या नव्या पदाची जबाबदारी त्यांनी मिळाली त्याबद्दल मनपूर्वक शुभेच्छा आपल्या वतीने देतो. या गोवर्धन संस्थेला 15 वर्ष पूर्ण होत आहे. त्या संस्थेच्या समाज पदाधिकाऱ्यांना सभासदांना मी या निमित्ताने शुभेच्छा देतो. तर सहकारी चळवळीकारी महाराष्ट्र जसं आपण ग्रामीण भागाच्या उत्कर्षाकरता सरकार चळवळीच मुख्य संस्था आहे आणि आपल्या संपूर्ण वाटचालीमध्ये आदरणीय नानांनी त्यातून जोपासतात. म्हणूनच त्यांनी स्थापन केलेल्या गोवर्धन सहकारी दूध संस्थेला 50 वर्ष पूर्ण.
1950 साली पंतप्रधान विजय पाटील यांनी देशातला पहिला सहकारी कारखाना काढला. नंतर अनेक सहकारी कारखाने निघाले. नंतरच्या काळामध्ये काही कारखान्याचे दुरावता झाले, कारखाने विकले गेले, खाती झाले. ही स्थिती सहकारी खूप संस्कृती झाली. आता बोटावर बोलणे त्या होतं संघ शिल्लक राहिले. अनेक संघ संपले, अनेक लोकांनी खाती संस्था उभे केल्या. सहकाराच्या बळावर मोठी झालेली मंडळी नंतर सहकाराचा घात केला त्यांनी. कारण सहकार हे तत्व जे होतं की या सर्वांना समावेशक अशा प्रकारचा विकास त्यामध्ये झाला पाहिजे आणि तोच मंत्र अनेक लोक अधिकारी झोपत अनेक आव्हाने चळवळीत उभे राहिले. अनेक चौकऱ्या सरकारी चळवळी पाहिले. ज्या संस्था सक्षम झाल्या त्या उत्तम प्रकारे झाल्या. त्यांनी सरकारचा समाधान केला. त्यांची काय अवस्था झाली सांगण्याची गरज आणि सामाजिक विचाराची बांधिलकी स्वीकारून सरकारी चळवळीचा पूर्ण आपल्याला आदरण जाणून केलं. या कार्यक्रमाचे त्याचं वेगळं व्यक्तित्व मला विचाराची प्रतारणा करता संपूर्ण आयुष्यभर तत्वाची सामाजिक भूमिका घेऊन एक राष्ट्रीय भूमिका घेऊन साधारणतः प्रवास आपण पाहिलेला आहे. असलेले सामान्य कार्यकर्त्यांच्या वस्तूंनी सुरुवात केलेली वाटत एक पत्रकार होऊन साप्ताहिक वेळेच्या सुरुवात केलं आणि आज पत्रकारापासून एका मोठ्या राज्याच्या राज्यपालामध्ये ते निवडून बोलत मला वाटते मार्गाला सर्व म्हणजे आठवलं 40 वर्षापूर्वी आमच्या आजोबांनी मुलाखत घ्यायला राहणार 50 झाले. दादावादी सांगितले माझ्या वय 21 वर्ष झालं. त्यापासून आमच्या इकडे पाटलाच्या घराण्यात आणि नारायणाचा संबंध राहिला. हे राजकीय संबंध आहे. एक जिव्हाळ्याचा आणि कौटुंबिक आपला राहिलेला आहे. मला अशा दादांच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहताना पण अतिशय मनस्वी हात होतोय. म्हणजे एक करावी वैचारिक माहितीचा जोपासना आणि शेतकऱ्यांच्या प्रति असणारी त्यांची भूमिका आहे अविरतपणे संघर्ष करणं हा आधारे दादांचा स्थायी स्वभाव. ग्राम सभागृहामध्ये वगैरे अनेक वर्ष मी दादाच्या सानिध्यात काम 30 वर्ष मी आमदार म्हणून काम करताना सभागृहामध्ये अनेक प्रश्नाच्या संदर्भामध्ये दादांच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी केलेलं भाषण. शेतीमालाला या ठिकाणी भाव मिळाला पाहिजे म्हणून त्यांनी झालेलं आग्रह. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी त्यांनी घेतलेला पुढाकार नेहमीच आमच्या दृष्टीने एक चांगली प्रेरणादायी त्यांची वैचारिक भूमिका मांडताना मला त्याची सातारा प्रेरणा मिळते. ते विधानसभेचे अध्यक्ष झाले. मी विरोधी पक्ष नेता होतो. आमच्या काढण्याजवळ खटाखटी होती. कारण अध्यक्षाचं काम असतं की सत्ता पक्षाला अडचणी त्या गोष्टी वाटतात, विरोधी पक्षाला दूर द्यायला. अनेक वेळा दादांच्या बद्दल आम्ही त्यांच्या आत्मावर आम्ही धावून गेलो. सरकारची भूमिका मला मानू द्या. मला वाटतं या संघर्षामध्ये सुद्धा दादांनी आपल्या मनामध्ये काही खेळून बाळा नंतर मला ते बोलून घ्यायचे त्यांच्या चेंबरमध्ये आणि आम्ही असंच खेळत जो काही तणाव स्वभावामध्ये निर्माण व्हायचा तो नानांच्या या सगळ्या विषय संवेदनशील
त्याच्या नेतृत्वामुळं तो निवडायचा. आणि म्हणून मला वाटतं की अतिशय निरपेक्ष आणि निस्वार्थी भावनेने काम करणारा कार्यकर्ता म्हणून आदरणीय नानाच्या नेतृत्वात आवाज केला पाहिजे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यापासून विधानसभेचा अध्यक्षपर्यंत प्रवास अतिशय आठवणीय. नेहमी सातत्यानं त्यांच्या प्रमाणात प्रेरणा मिळत राहते. सत्तेत असो नसो, परंतु नेहमीच ज्या ज्यावेळी नानांची भेट होती त्यावेळी शेतकऱ्याच्या प्रश्नाची चर्चा होती. इतक्या समर्पित भावनेने काम करणारा एखादा कार्यकर्ता मला वाटतं आजच्या काळामध्ये नक्कीच पाहायला मिळाला. आणि म्हणजे का दृष्टीने विचारांना केलेल्या कार्याचा गौरव म्हणून मला वाटतं आपल्या विचाराची कधी त्यांनी भूमिका बदलली नाही. मला वाटतं तेच त्यांना फळ या राजस्थानच्या राज्यपाल मोदी नेतृत्वाला आदरणीय मोदी साहेबांनी दिलं अशा माध्यमातून आज शेतकऱ्यांच्या प्रश्नांनी म्हटल्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये अतिशय संवेदनशील राहील. आज तुमच्या संस्थेचा सुवर्ण महोत्सव होणार आहे. एकाच वेळी प्रमाणात संस्थांनी राजकीय राजकारणाच्या संस्थेमध्ये आलं, संस्था बंद पडली, राज इमानदारपणे तुमची गोवर्धन संस्था सुरू आहे. राज्यामध्ये नाना पहिल्यांदा हा जो क्रॉसबिल प्रोग्राम आला हा आपण 74 साली ठरवलं. पद्मश्री मणिबाई देसाई आमचे वडील आलेले खासदार बाळासाहेब विखे पाटील यांनी पहिल्यांदा धोरण क्रांती 20 नगरला 74 साली होते. नंतर मग त्यावर डेन्मार्क शिबिर यायचं, मुंबईच्या डॉक्टर लोक त्याला ते रिक्रूट करायचे. काळ बदलला, झपाट्यानं आपल्या देशात संशोधन झालं, क्रॉसबिल प्रोग्राम आता इतक्या मोठ्या प्रमाणात पुढे आला. आता पुन्हा लोक गिरगाळ्याकडे झालेले आहेत. दुधाचं उत्पादन दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. कारण दुधाच्या शिवाय तर शेतीला दुसरा पर्याय जोडधंदा आपला पण प्रयत्न करून पाहिला, पण दुधाच्या पर्याय दुधाचे भाव कमी जास्त कुठं राहणार. आपल्या सरकारनं अनुदानाच्या रूपाने शेतकऱ्यांना मदत द्यायचा प्रयत्न केला. अनुदान देणं हा ते अंतिम त्याच्यामध्ये त्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी हा मार्ग नाही. आज दुधामध्ये होणाऱ्या भेसळीचं प्रमाण याची चिंता करायचं. आता नवीन कायदा मी भेसळीत आणतोय, त्यामध्ये कडक कारवाईची आपण त्याच्यामध्ये तरतूद करतोय. दुर्दैवाने कायदा करण्याची वेळ काय, भेसळ करणारे कोण लोक आहेत. आज भेसळमध्ये आपण रोखण्याचा प्रयत्न केला. तरी राज्यांना जवळजवळ 25% दूध सरकारनं आपापले होणार. आपण काय दुधामध्ये काय मिश्रित केलं नाही, काय संशोधन केलं नाही हे सांगण्याची गरज नाही. तिथं भूमिका प्रामाणिक आहे. त्या संस्था टिकल्या, तिथं शेतकऱ्याचा व्यवसाय टिकला. तिथं भेसळ झाली, तिथं तो व्यवसाय संपून जातो. मला खरं म्हणजे नेहमी एक दुःख आणि त्या गोष्टीचा नेहमी माझ्या मनामध्ये विचार असतो. भेसळ करणारे तुम्ही आम्ही जाऊ, स्पर्धा वाढल्या, त्याने तुमचं कलम काढ, यांनी काढायचं, त्याने दुसरीकडे घालायचं, त्यांनी इकडे घालायचं. गावच्या सोसायटीच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये 3 संकलन केंद्र झालं, स्पर्धा सुरू आहे. भावाची स्पर्धा मी समजू शकतो, पण भेसळ जो घेण्याचा प्रमाण स्पर्धेमध्ये जे वाढत चाललंय ते माझ्या दृष्टीने चिंता करायचं. पण म्हटलं की सरकारने किती अनुदान दिलं की तुमच्या आता संभाजीनगरच्या आकडे 5 होतो. आपल्या जिल्ह्यामध्ये 21,953 शेतकऱ्यांना आपण 3,61,00,000 रुपये अनुदान वाटतो. आज आपल्या जिल्ह्यामध्ये सरकारी खात्याच्या सरकारमार्फत 4,55,000 लिटर दूध वाढलं पाहिजे.
वाढ करण्याची गरज आहे. 4.5 लाख एकर संभाजीनगर जिल्ह्यात जर तंतुला केली आणि तुमच्या शेजारी नगर जिल्ह्यात संकलन दैनंदिन किती आहे? 53 लाख. आज 53 लाख लिटर एका शेजारी जिल्ह्यामध्ये संकलन होतं. आणि म्हणून आता राज्य सरकारनं मराठवाड्यासह 19 जिल्ह्याचा टप्पा 2 149 कोटी रुपये खर्च करून आम्ही आता जालना, बीड, परभणी, छत्रपती संभाजीनगर, नागपूर यामध्ये समावेश करू. आमच्या सगळ्या शेतकऱ्यांना आता शासनाच्या अनुदानावर त्या ठिकाणी काय देण्याचा कार्यक्रम हातात घेतलेला आहे. त्यामुळे आमच्या शेतकऱ्यांकडे चिंता काय जाते एका जागी ते काही बाहेर आणावं लागतं. जिल्हा बँक कसं गायला कर्ज वाटतं एकाच जिल्ह्यात आहे तसं नाही करत. प्रत्यक्ष दूध उत्पादन वाढलं पाहिजे. आणि म्हणून माझी अपेक्षा आहे या निमित्तानं सरकारची बांधिलकी आहे पण आमच्या शेतकरी बांधवांनी सुद्धा एकत्र पुढाकार घेतला पाहिजे. आपण गेल्या आठवड्यात मोठा निर्णय केला. मदत मास किंमत मासच्या जमिनी जवळजवळ 1 लाख एकरापेक्षा जास्त आहेत त्या सगळ्या आपल्या मराठवाड्यामध्ये आहे. तर परत त्याचा निर्णय केला. त्या भोगवण्यातून 1 करण्यामध्ये फक्त 5% निर्णय घेतला आपण निर्णय केला. तो 50% घ्यावा लागला असतो. ज्या शेतकऱ्यांना भोगवटा 2 करताना 50 लाख 70 लाख रुपये भरावे लागले असते आता अतिशय नाममात्र किंमतीने भरावं लागणार आहे. मोठा निर्णय 50 वर्ष 60 वर्ष 70 वर्षाचं पेंडिंग होतं. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील आमचे नेते लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी असतील अजितदादा असतील आम्ही एकत्र बसून त्या संदर्भात विचार केला. आणि निजाम स्टेटमधून हे जे आपलं महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी आपला जो भाग गंभीर झाला आज त्या ठिकाणी मदत मास किंमत मासचे प्रश्न फार मोठे होते. गेले 1 वर्षभर आम्ही काम करत होतो. वेगवेगळ्या समित्या नेमल्या विभाग आयुक्तांना सांगितले तर प्रत्येकाचे संदर्भ वेगळे होते. पण मला आनंद आहे या मदत मास किंमत मास आणि देवस्थान इनामाच्या जमिनी ज्या आहेत हा प्रश्न सोडवण्याचं भाग्य मला महसूल होते लागलं. मला त्याच्या व्यक्तीसमोर आनंद वाटतो. देवस्थान जमिनी सुद्धा आम्ही परत द्यायचं ठरवलं. 40% ते उत्पन्नाचा सरकारला उत्पन्न जमा होईल. 40% तिथं ते ट्रस्टी म्हणून काम करतात त्यांना उत्पन्न मिळेल आणि 20% जो पुजारी त्याला जो उत्पन्न किमान त्या उत्तर जमिनी त्या उत्पादन वाढेल त्या गोष्टी आतापर्यंत. म्हणून मला निश्चितपणे सरकार तर आपल्या सर्वांच्या आपल्या सरकारचं जनतेला मनातलं सरकार आणि जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करणं त्याला विशेष प्राधान्य दिलेलं. म्हणून आज आदरणीय नानांच्या सरकाराच्या निमित्तानं मला आपण बोलावं तरी मला व्यक्तीच्या माझे भाग्य आहे. कारण नानाचं सरकार होणं हा मराठवाड्याच्या भूमिपुत्राचं सरकार होतोय हा आपल्या मराठवाड्याचा गौरव झाला आहे. मराठवाड्यापुरतं झाला हा गौरव नाही हा गौरव संपूर्ण महाराष्ट्रात झाला असं म्हणणार आहे. त्यामुळे समर्पित निस्वार्थी निष्कलंक अशा पद्धतीचं आपलं संपूर्ण आयुष्य त्यांनी व्यतीत केलं. आज अशा पदावर महाबळ राज्यपाल पदावर त्यांची निवड होणं आपल्या सर्वांना भूषण आहे. सातत्यानं नानाच्या विचाराच्या आधारावर आमच्या सगळ्या कार्यकर्त्याला प्रेरणा मिळत राहील. समाजाच्या प्रति सातत्याने काम करण्याच्या त्या ठिकाणी शक्ती मिळेल. नानाचा आशीर्वाद अभिवृद्धी आमच्या पाठीमागे राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा आदरणीय नानांना पुन्हा आपण शुभेच्छा देतो. शताविषयी अशा प्रकारच्या आपल्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा व्यक्त करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. मनपूर्वक आपण शेतकऱ्यांबद्दलचा करबला आणि आपण करत असलेलं काम दूध संकलन वाढलं पाहिजे अशी अपेक्षा आपण व्यक्त केली. पण आमच्या गोसंवर्धन सहकारी दूध व्यवसाय संस्थेच्या वतीने आणि संबंध गावकऱ्यांच्या वतीने एक छोटीशी विनंती फक्त अशी दुधाचे दर जर थोडेसे वाढवून मिळाले तर निश्चित शेतकऱ्यांसाठी तीच खरी प्रेरणा असते. त्यांच्या सगळ्या गावकऱ्यांच्या वतीने आपल्याला मागणी आहे कशा पद्धतीने करता येईल. आपल्या हातात बऱ्याच गोष्टी आहेत. यानंतर राहुल बाबारे आणि शिवछत्रपती क्रीडा मंडळाच्या चिंदेगावच्या वतीने आदरणीय नानांचा सन्मान या ठिकाणी करणार आहे. हे सत्कार लवकर
पंढरीच्या पांडुरंगाची आणि रघुबाईची ही सुंदरशी प्रतिमा आदरणीय नानांना या ठिकाणी ते देत आहेत. राहुल वाघमारे आणि शिवछत्रपती क्रीडा मंडळ चित्तेगाव. यानंतर आदरणीय नाना आपल्याशी संवाद साधणार. आमच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राज्याचे महसूल मंत्री, विकास खात्याचे मंत्री, संवर्धन मंत्री आमदार राधाकिशन पाटील उपस्थित आहेत. माजी आमदार बापू गावंडे, खासदार तुळशीबांजी मुंबईचे, एकनाथजी काळे, संघाचे उपाध्यक्ष हेरपळचे, रमाना अवधे, काळे, संघाचे सर्व संचालक, संघाचे कबड्डी पाहण्याची ग्रुप सोसायटीचे चेअरमन गावंडे, सर्व संचालक, त्यावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, उपस्थित बंधू आणि भगिनी, सहकारी व्यावसायिक संस्था, गेल्या वर्षीच्या सर्वसाधारण सभेमध्ये असा ठराव झाला होता की या संस्थेला 49 वर्ष संपले आणि 50 वर्ष सुरू झालं. त्याचा एक मोठा कार्यक्रम करावा. मी एवढ्यासाठी सांगतोय, कदाचित काहींना वाटत असेल की नाना तिकडे राज्यपाल झाले म्हणून मोठा कार्यक्रम संस्थेने केला. तो गेल्या वर्षीच ठरलेला होता. या संस्थेला 50 वर्ष झाल्यानंतर आपण इथलं सुवर्ण महोत्सव साजरा करण्यासाठी सर्व संचालक मंडळाने निर्णय केला. सर्व सभासदांनी निर्णय केला आणि असं झालं की सगळे सुरुवातीचे जे सभासद आहे त्याला संस्था रजिस्टर करायची असेल तर किमान 50 रुपये ते 50 सभासद आणि 500 रुपयाचं भांडवल असल्याशिवाय संस्था रजिस्टर होत नव्हती. आणि 10 रुपयाचा चेंज होता, तो देखील सगळ्याकडे मोठ्या मुश्किलने जमा करावा लागला. 10 रुपये गोळा करायला मला गेले होते. 47 सभासद मिळाले. मग 3 आणखी आपले घरचे वाढवले आणि 50 दाखल केलं. हे सगळे कागदपत्र गोळा करायला आम्हाला बरेच दिवस लागायचे. रजिस्टर ऑफिसमध्ये एक कागद घेऊन दिला की ते दुसरं सांगायचं, दुसरं सर्टिफिकेट घेऊन दिले की आणखी तिसरं सांगायचं. यालाही बरेच दिवस लागायचे. मी कंटाळलो होते. मी म्हटलं की सगळे कागदपत्र देतो आणि
संस्था रद्द झाली एप्रिल 74 उद्धावतं आणि म्हणून पावसाळ्यामध्ये आपण करू 15 ऑगस्टचा मुहूर्त गाठला. 15 ऑगस्ट 1974 आणि दुसरं कनेक्शन करायला सुरुवात. पहिल्या दिवशी 5 लिटर दूध आलं. आता तेवढं सरकारी डेअरीला संभाजीनगरला पाठवायचं ते शक्य नव्हतं. म्हणून उदगीरला एक सरकारी प्लॅन होता. तिथं ऑर्डर काय होता, उदगीरहून एक दुधाची गाडी कॅन भरून ती संभाजीनगरला यायची. ती गाडी इथे कधी 1 वाजता कधी 2 वाजता यायची आणि तोपर्यंत दुध त्या फिल्टर त्यामध्ये चिरवण त्याच्यात पंप मारू आणि मग त्या गाडीत टाकायचं. काही दिवस गेले आजूबाजूच्या लोकांना कळलं की दुधाला दूध घेतात, विकत घेतात. मग अगदी रस्त्याच्या तांड्यापासून चिंचोली परतरीच्या सर्व गावापासून पासून सगळ्या परिसरातले पिंपरी आडगाव हे सगळे दूध आणायला लागले. आठवड्याला 10 दिवसाला असं 5 लिटर आपण एका 5 महिन्याच्या काळात 3000 लिटर दूध गोळा करायचं. आपलं शेल्टर काढले जातं तिकडे. आठवडा एक शेल्टर होतं, प्रतापपूरला एक शेल्टर होतं, तिकडे चिकलठाणला होतं. हे सगळं दूध एकटी संस्था गोळा करत नव्हते. हे कधी कधी सकाळी 5 वाजता वेगळं जायचं आणि आता लांबून दूध घेतात, तपासतात की नाही, बरोबर आहे की नाही. आता दूध तपासताना 32 केसं दुधात टाकायचं. बनवणारे पटेचं दूध टाकलं. मला त्याला पैसे डोळे मोठे होते. शेतकरी मला केसं नाही केले तर तुमच्या पिशीचेच केस होतं. आम्ही सुरुवातीला अतिशय कठोर वाटलं. म्हणजे दुधात जर पाणी आलं तर 8 रोज त्याचं घ्यायचं. आमचे एक संचालक माझ्या शिंदे माझ्याच वयाचे, माझ्याच बरोबर माझ्या घराच्या शेजारी घर, त्याचा कडाकडी कारभार. दुधात पाणी आलं, 8 दिवस बंद राहिलं. त्यांचे मंडळी कोपर तिला ताक करता येत म्हणजे माझ्या आईला घेऊन त्याचे ताक करायला. आणि मग माझी आई मला म्हणे काय त्याला कोण देतात तुला, बाबा मला रोज ताक करायला बोलत माझे खवाटे दुखून जातात. पण आता हा नियम आम्ही अनेक लावला, पण एकही संचालकांनी सभासदांनी तक्रार केली. हा निर्णय आम्ही संचालक मंडळात केलेला होता की दूध जर दुधात पाणी आलं तर आठवड्याभर दूध घ्यायचं. आणि संचालकाचं मंडळात केलेला ठराव सगळ्या संचालकांनी पाळला. त्या वर्षी आमच्याकडे आम्हाला 10 पैसे पर लिटर असं कमिशन मिळत होतं. ते तेवढे आमचे वर्षाच्या वर्षामध्ये जवळपास ₹1,00,000 जमा झाले निव्वळ कमिशनवर. आम्ही भूविकास बँकेच्या चेअरमन करू. भूविकास बँकेचे लोक त्यांनी आम्हाला काही घ्यायला करतो. भूविकास बँकेचे चेअरमन राज्याचे संपतराव पाटील किंवा ते असतील ते पण इथं आले होते या बँकेत भेट द्यायला. डेन्मार्कचे एक मंत्री या परिसरात आम्ही ज्या क्रॉस ब्रीड सुरू केलं ते पण
झाले. अनेक गावाने चौथा गावाला काढायची इच्छा व्यक्त केली आणि त्या गावातल्या चौथेचा दूध आहे की नाही याचं सर्टिफिकेट असल्याशिवाय दुसऱ्या गावातील चौथा रजिस्टर होत नाही. मी आमच्या परिसरातल्या सगळ्या गावाला सर्टिफिकेट देऊन टाकलं की आमच्याकडे दूध एवढं येत होतं, त्या गावात दूध उत्पादन आहे, हे चौथा रजिस्टर करायला हरकत नाही. नंतर दूध कमी होईल ती चिंता नाही केली. त्या गावातल्या लोकांना मार्केट मिळावं हा उद्देश होता आणि म्हणून या परिसरामध्ये सर्व सर्व गावात दूध सोसायट्या निघाल्या. आमची तशी पहिली सोसायटीमध्ये रजिस्टरमध्ये तिचा नंबर 14 होता, पण आता पहिल्या 3 केव्हाच बंद झाल्या. त्यापासून आता ही पहिली सोसायटी आहे की या सोसायट्या सुरुवातीपासून आहे की आतापर्यंत शेवटपर्यंत चाललेली आहे. अजून काही सोसायटी आहेत याचं नाही, आपल्या मागच्या त्या पण चालू आहेत, परंतु दुधाचा आवक देखील चांगली आहे, दुधाचा भाव चांगला देतात. आम्ही ही संस्था दूध उत्पादकाला दरवर्षी 5-10 पैसे दिवाळीला पर लिटर वर्षाचं ते पण देते. आता एक राजाभाऊ माणसं इथं बसले, आम्ही देवणी गाय मिळाला म्हणून हळीच्या बाजारात गेलो आणि हळीच्या बाजारात चांगल्या गायी आल्या होत्या. आम्ही एक तास केली. राजाभाऊ पानसरेला एक काळ्या रंगाची गाय, पांढरा टिका असलेली गाय अतिशय पसंत पडली, कपिला म्हणून. पण मला तिची शंका अशी आली की ती अबॉर्शन झालेलं वाटलं आणि तिचं अबॉर्शन झालेलं असं वाटल्यामुळे मग तिच्या डॉक्टराला बोलवलं, डॉक्टराला पैसे दिले, तपासायला लावलं आणि ते डॉक्टरांनी सांगितलं की याच्यात वासरू आहे, याच्यात वासरू आहे. आम्ही ती गाय खरेदी केली, आणली, परंतु ते ऑपरेशन झालेलंच होतं. पण बाकीच्या ज्या गाय द्यायला आल्या त्याचे जनावर वासरं देखील चांगले झाले. पुढे आम्ही संकरित गायचा कार्यक्रम सुरू केला मोठ्या प्रमाणात. मणिबाई देसाईच्या पिंपरीला सेंटर होतं आणि त्यामुळे तिथून आम्हाला त्याचा लाभ झाला. हेतू एवढाच आहे की सहकारामध्ये जर नियमाने आणि प्रामाणिकपणे सदहेतूने आपण जर एखादं काम करायला लागलो तर त्याच्यामध्ये निश्चितपणे ही संस्था चांगली चालू शकते. तिला कुठल्याही प्रकारचं अडचण येत नाही. त्या काळात की दूध सोसायटीचा चेअरमन असताना काही वर्षात मी एक लेख वाचला. मी शिंदे ॲडव्होकेट शिंदे नावाचे, आता मी नाव विचारलो, ते बहुतेक पश्चिम महाराष्ट्रातले होते, प्रतापराव शिंदे बहुतेक. त्यांचा लेख असा होता सहकारावर की ते असं म्हणाले होते त्या लेखात की आम्ही पश्चिम महाराष्ट्रातले लोक सहकारामध्ये काम करतो, आम्ही दुधावरची चाय खातो, पण मराठवाड्यातले आणि विदर्भातले लोक हे दूधच पिऊन टाकतात, चाय देऊ देत. ते अजून ते वाक्य मी विचारलं नाही आणि म्हटलं की त्यावेळेला विचार केला की इकडचे लोक दूध पिणारे नाही, तर आता मिळालं तर चाय नाही तर चाय पण खायची नाही, हे धोरण स्वीकारू आपण निश्चितपणे संस्था काढल्यानंतर मला गौतमराव भागवत यांनी काही दिवसांनी, कारण त्यावेळेला मला 82 साली शरद जोशीचं एक आंदोलन सुरू होतं दुधाचं आणि असं तिकडे खूप त्यांचा गाजावाजा सुरू होता. शरद जोशीचे सगळीकडे भाषण, त्यांचं
वृत्तपत्रातून येणारे लेखा मला वसंतराव भागवतांनी एक दिवस फोन केला. त्यांचे महाराष्ट्राचे राज्याचे संघटन मंत्री होते. त्यांनी ते अरे दुधाचा खरंच काळ कोणता, दूध कमी येणारा काळ कोणता. तर मी त्यांना सांगितलं की एप्रिल मे जून यायचं कमी दूध असतं, बाकीच्या काळात बरं असतं. पण ते आणि मला म्हणलं की तू दुधावर काहीतरी दे, दुधावर काहीतरी दे. आता म्हणलं दुधावर लिहायचं असेल तर आता दुधाचा उत्पादन खर्च काढला आणि उत्पादन खर्च करायचं असेल तर एका गाईचं एक आठवड्याचं शेड बाजूला गोळा करून ते किती टोपले बसतं, एका बैलगाडीत किती टोपले बसतं त्याचा हिशोब करून त्या दुधाच्या शेणाची किंमत काढली. साधारणतः 4 आणे अशी काहीतरी आली होती. आणि मग असा एक दुधाचा एकूण गाईचा खर्च, दुधातून मिळणारा उत्पन्न, त्याचा लागणारा खर्च, हे सगळं मिळून मला साधारणतः त्यावेळेला 3.5 रुपये खर्च, 1 लिटरला 3.5 रुपयाचा खर्च असा आला. इथे एक मोर्चा काढला होता आम्ही दूध उत्पादकाचा आणि शरद जोशी साहेबांच्या एक मोर्चा होता, त्यांचाही माझ्या भेट झाली. त्यांनी 4 रुपये मागितले होते, मी 4 रुपये मागितले होते. त्यांचं 4 आणे कमी का मागितले, मी माझं उत्पादन खर्च 3.5 म्हणून मी 25 पैसे जादा मागितले. त्यामुळे जादा का नाही मागितले, मी ते गिरायकाला नाही घेतलं. गिरायकाला जर ते महाग वाटलं आणि घेतलं नाही तर कुठं विकायचं, म्हणून गिरायकाचा विचार करायला पाहिजे असं माझं मत होतं. आणि ते भांडार त्याच्या समोर मांडलं, बऱ्याच वेळा चर्चा झाली. पण जो काही डाटा मी तयार केलेला होता तो भागवताने त्याची एक पुस्तिका तयार करून घेतली त्या लेखाची आणि ती पुस्तकं अनेक जणांना वाटली. त्याच्यामध्ये वाळवा दूध संघाचे चेअरमन होते संपतराव पाटील, पण ते खासदार झाले. त्यांनी महाराष्ट्र टाइम्स मध्ये ज्यावेळेला कोपरगावाला 83 साली एक मेळावा झाला होता, शरद पवार साहेब मध्ये तुम्ही होते मला माहिती नाही, पण मी त्या स्टेजवर होतो आणि त्या मेळाव्यामध्ये बहुतेक फडणवीस साहेबांनी त्याने जो मेळावा ठेवला होता 83 ला, तर त्याच्यामध्ये त्या वेळेला त्या वाळव्याच्या चेअरमनने महाराष्ट्रामध्ये एक लेख लिहिला आणि माझा डाटा त्याच्यात छापला. पण छापताना त्यांनी हा डाटा हरिभाऊ बागडे चेअरमन गोसंवर्धन दूध उत्पादक सहकारी संस्था पिंपळगाव असा छापला होता. शहरात मला तो काही लोकांनी दाखवला पण होता, पण तो पेपर काही माझ्याकडे फार काळ राहिला नाही. पण मला एक सांगायचं असेल तर पुरावा नव्हता. मी अध्यक्ष झाल्यावर विधानसभेचा महाराष्ट्र टाइम्सच्या संपादकाला फोन केला आणि म्हटलं अशा वर्षात एक सहकार पूर्वनी आत्मसूची काढला होता, त्याच्यामध्ये वाळव्याच्या चेअरमनचा लेख आहे, तो लेख जर सापडला तर मला हवा. मग त्यांनी त्याचं दिल्लीला काहीतरी स्टोर करून ठेवलेलं होतं आणि त्याच्यातून मला तो पेपर काढून दिला. आजही माझ्याकडे तो पेपर आहे आणि म्हणून मी ते सांगतो. माझ्याकडे पुरावा असल्यामुळे त्याचं सांगत जाऊ इतक्या वर्षी. तर या सगळ्या दुधाच्या याच्यामध्ये सुरुवातीपासून, कारण मी दुधात आलो तरी का शाळा सोडल्यानंतर असं ठरलं किंवा मी शेती करायची संघाचे त्यावेळेचे जिल्हा प्रचारक होते म्हणजे दत्ताजी बाले, ते पण म्हणायचे की तू आता गावात
तुला शेती बरी आहे, शेती कर. आमच्या कुटुंबाकडे 50 एकर जमीन होती, शेती कर. खरं म्हणजे मी त्यावेळेला शाळा सोडल्यानंतर सहज नोकरी लागू शकलो होतो. आणि इतके नोकरीला मागणारे कमी होते. परंतु मी याचा विचार केला, शेती करायची असेल तर शेतीला जोडधंदा केला आणि शेतीला जोडधंदा द्यायचा असेल तर दुधाची विक्री झाली. आमच्या गावात एकच फाटेल होतं चोपडी, 2-3 किलो दूध कपत नसेल. पण मी लोकांकडून त्याला 800 गावात मी लोकांना म्हटलं गव्हाचा दूध उत्पादकाला तुम्हाला 12 आणे देतो आणि ते दूध मी शहरात तसंच्या तसं 1 रुपया देतो. तेव्हा मिळाला मी नोकरीचं तेव्हा केले होते. काही डेप्टी कलेक्टर, तहसीलदार, असे प्राध्यापक, काही सरकारी कर्मचारी आमच्या परिचयाचे ते दूध घेत होते. 2-3 महिने मग एखाद्या 1.5 महिन्यात 2 महिने दाखवलं दूध ज्यादा पोळा व्हायला लागलं, कपायला लागलं. मग इथून एसटीतून मागवत गेलो, तिथं एक माणूस ठेवला, तिथं उतरायला एक माणूस ठेवला, दूध वाटायला बऱ्यापैकी त्यांना सुधारण्याचं वाटलं. पण उन्हाळा आला आणि एका माझ्या खातेदाराने दूध घेणाऱ्याने तक्रार केली, अरे हो दूध जरा पातळ यायला. आधी पातळ पुन्हा पातळ. मी म्हटलं दूध पातळ येणार असेल तर उन्हाळ्यात लोक काहीतरी करणार. मी म्हटलं ठीक आहे. महिना पडून महिन्याच्या आधी पुन्हा सांगितलं मी पुन्हा टाकल्यानंतर दूध पातळ येणार, तुम्ही तुमची व्यवस्था करा. आणि 31 तारखेला मेशन बंद करून टाकलं. म्हणून लोक तक्रार करत असेल तर आपलं नाव करा पाहिजे. कारण मेरे संघात वाढलो, माझं नाव होणार नाही करा. हा संघाचा माणूस आहे, संघाचं तुमचं केलं, संघाचं नाव करावं ते होऊ नये म्हणून तो व्यवसाय बंद करून टाकला. आणि मग डोक्यात असं आलं की आपण स्वतः काही म्हशी घ्यायच्या, पाळायच्या आणि दुधाचा धंदा करायचा आणि घरचं काय असेल ते करायचं. महाराष्ट्राचा दुष्काळ आला, मोबाईल बरं पडलं. त्याच्यानंतर पुन्हा काय केलं, स्वतः दूध चालत होते, दुधे चालत होतं. मी पहिल्यांदा 75 झाली, 1975ला राजस्थानला काही गेलं बाहेर गेलं. 75 झाली राजस्थानला. ठाण मार्कर काही आणावं असं माझ्या डोक्यात होतं. पण गेलो महिनाभराने आणीबाणी सुरू झाली. तो प्रकल्प आमचा सगळा बंद झाला. 2 वर्ष त्याच्यात गेले. त्यामुळे पुढे त्या सगळ्या लोकांनी काही केलं, सुरू केलं, सगळं सुरू केलं. आणि आज अभियानपणे डेअरी चालू आहे. आपला अधिक वेळ घेतोय. सुरुवातीची जी काही आपल्या माहिती नसते म्हणून सांगितलं. आणि सगळ्या माझ्या एकूण कार्यक्रमामध्ये माझं कधीच फारसं काही सांगत नसतो. परंतु आता हे काम करत असताना पार्टी ज्या ज्या वेळेला काम सांगितलं ते सगळं काम केलं. 1.5 वर्षापूर्वी मी सांगून टाकलं होतं की मी आता पुढची निवडणूक लढणार नाही. आणि त्या दृष्टीने सुद्धा मी ठरवलं होतं की मग काही संस्था आहे, काही शिक्षण संस्था आहे आपली, माझ्याकडे सगळ्याची जबाबदारी होती. ते पुढचे 2-3 वर्ष, 2-2.5 वर्ष कारखाना आहे एवढं मी पाहावं. परंतु मग एक दिवस 27 जुलैला मी तिकडं धाराशिवकडे जाताना मला सकाळी पंतप्रधान कार्यालयातून फोन आला. तो फोन होता प्रायव्हेट नंबर. मला त्यांनी विचारलं की हरिभाऊ पाटील बात कर रहे? हा, PM साहब बात करने वाले. मला वाटलं कोणीतरी चेष्टा करते. नाही कशाला म्हणायचं, मला बोलू दे, तुला दे देऊ. पहिलं वाक्य मला म्हटलं हरिभाऊ काय चाललं? मला आम्हा ओळख म्हटलं मोदी साहेब होते. मैंने काही नाही, व्यवस्थित चाललं सगळं. मैं आपको महाराष्ट्र के बाहर लेके देने वाला हूँ, किसी को बताना नहीं, मैं सबको बता दूंगा. एवढं वाक्य झालं की 4 पुढचा कार्यक्रम केला.
खूप प्रवासावर आलो, रात्री झोपलोय. त्या दिवशी रात्री घोषित झाल्यावर 2:30 वाजता मला मंत्र्यांनी आणि रामू काकांनी घरी येऊन उठवलं आणि सांगितलं की राज्यपाल झाला. झालं तर झालं, तुम्ही जा घरी, झोपलो घरी. आता खरं राजस्थानला गेल्यानंतर मुद्दा मुलाच्या दुग्ध खात्याच्या अधिकाऱ्यांची मिटिंग केली. त्याच्या अनेक मिटिंग केल्या पण ती पण केली. तिकडं 90-95% गाई देशी, पारकर आहे, साईवाल आहे, त्याच्यानंतर गीर आहे आणि 10% सुद्धा क्राप मिळते. दुधाचं फॅट आहे 5.5च्या पुढे फॅट आहे. मी तिथे विचारलं भाव त्याला, आमच्याकडे दुधाला 48 रुपये भाव. मग मी विचार केला की तुमचा फॅट दाखवा. त्याने मला फॅट सांगितलं की हे 5.5 फॅटच्या पुढे असेल तर 48 रुपये. मी विचार केला की 5.5 फॅटला 48 रुपये पडतात तर 3.5 फॅटला 30 रुपये पडतात. आपला भावचा भाव एकच आणि म्हणून ते सरकारही 5 रुपये जादा देतं आणि आपलं सरकार 5 रुपये जादा देतं. भावात फरक नाही, पण तिकडे सगळा कारभार दुधाचा सहकारी क्षेत्रात आहे. खाजगी तिकडं जवळजवळ नसल्यासारखं आहे. आपल्याकडे आता खाजगी 65-70% पर्यंत गेले आणि सहकारी संस्था आता 30 पर्यंत चालल्या. आमची महानंदा अडचणीत आली होती, ती इंडिनिबिल आपण दिली. आपल्या दूध संघात देखील आता इंडिनिबिलने 2 अधिकारी पाठवले आणि म्हणून आता त्यांनी सुद्धा एक चांगला निकाल दूध संघाच्या कार्यक्रमात सांगितलं की दूध संघाला सुद्धा आता 8 कोटी रुपयाचा नफा आता या वर्षी बजेट ठेवली आहे आणि या 3 महिन्यात 4 महिन्याच्या काळात 1 कोटी 13 लाखाचा नफा आहे. आणि त्यामुळे दुधाचा व्यवसाय हा चांगला केला, दुकेरीने केला, सदहेतूने केला तर तो शेतकऱ्याच्या हिताचा निश्चितपणे आहे, शेतकऱ्याला फायदा देणारा आहे. आणि म्हणून शेतकऱ्याला त्याची अत्यंत गरज पण आहे. कारण शेतात जे काही पिकतं त्याचं धान्य माणसं खातात आणि ते चारा असतो जनावरं खातात आणि शेताला शेणखत म्हणून त्याचा उपयोग होतो. आता कुठल्याही कारखान्यात शेणखत मिळत नाही, फायदा होत नाही. जे होतं ते रासायनिक खत होतं आणि रासायनिक खताचे काय परिणाम आहे हे आपण सगळे जाणतात. म्हणून दुधाचा व्यवसाय वाढला की जनावरांची संख्या वाढते, जनावरांची संख्या वाढली की शेणखताचाही आपल्याला पुरवठा होतो. यासाठी हा व्यवसाय जो 50 वर्षापूर्वी माझ्या मनात आलेला होता आणि तो आज चालू आहे या संस्थेच्या रूपाने, त्याचा मला सर्वाधिक आनंद असतो. मी दूध संस्था आणि शाळा आणि बँक आणि कारखाना त्याच्यामध्ये विशेष लक्ष एवढ्यासाठी घालतो की त्या तोट्यात जाऊ नये, त्याच्या बंद पडू नये एवढी निश्चित काळजी घेतो. आणि म्हणून आज या संस्था देखील आता आपण चांगल्या नावारूपाला आल्या. मी सर्व संचालकांनाही मनापासून धन्यवाद देतो. आपण माझा सत्कार केला त्याबद्दल आपले आणि विखे पाटील मुद्दाम या कार्यक्रमाला निमंत्रणावरून आले त्यांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. 2 विनंती माझ्या सूचना मी या ठिकाणी करणार आहे. सर्वांच्या स्नेह भोजनाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. कार्यक्रम संपल्यानंतर दुसऱ्या मजल्यावरती दुसरी सूचना, राष्ट्रगीतानं कार्यक्रमाचा समारोप होणार आहे. पण तत्पूर्वी अगदी थोडक्यात उपस्थितांचं आभार प्रदर्शन या ठिकाणी करणार आहे. भगवान कावड विनंती आहे त्यांनी आभार मानावे. सुवर्णजयंती महोत्सव असलेल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय संस्थापक अध्यक्ष हरिभाऊ काळे नाना,
आपले राधाकृष्ण विखे पाटील साहेब उपस्थित सन्मान डोंगरे साहेब माजी आमदार रामबाप्पा गावंडे जगन्नाथ काळे शेरणे निवृत्ती गावंडे सर्वांचे लहान उत्पादक सहकाराचे सर्व संचालक मंडळ उपस्थित सर्व व संवर्धन संस्थेचे सर्व संचालक उत्पादक शेतकरी राहून स्वतंत्रचे सर्व कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे आपण आभारी सर्वांनी कार्यक्रमाचा विषय वजन केल्याचे धन्यवाद. राष्ट्रगीतासाठी सर्वांनी आपापल्या जागेवरती स्थान उभं राहायचं. एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उज्जल जलधि तरंगा तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे गावे तव जय गाथा जन गण मंगल जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की, भारत माता की, भारत माता की. धन्यवाद. सर्वांना विनंती आहे सर्वांच्या स्नेह भोजनाची व्यवस्था सेकंड फ्लोअरवर दुसऱ्या मजल्यावरती करण्यात आलेली आहे. कृपया सर्वांनी स्नेह भोजनाचा आस्वाद घ्यायचा. पुन्हा एकदा संयोजकांच्या वतीने मी तुम्हा सर्वांचे मनापूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद.
हे